हिरवीगार सकाळ शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना येणारी सर्वात मोठी समस्या आणि त्याच्या उपायाबद्दल चर्चा करूयात। जसे की आपल्याला माहित आहे, पिकांच्या कापणीआधी शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते। सर्वात प्रचलित असलेल्या आक्रमणांमध्ये कवक, व्हायरस आणि कीड यांचा समावेश आहे, जे जास्त करून रोपांच्या मुळांना आणि शेंड्यांना हानी पोचवितात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते। त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते। तसेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजारातून महागडे रसायने, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि फंगीसाइड विकत आणावे लागते। परिणामी नफा होवो वा न होवो, पण नुकसान मात्र वाढते। पहिली गोष्ट म्हणजे पिकांमध्ये खर्च वाढून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याने आरोग्य आणि पर्यावरणावर पण विपरीत परिणाम होतो। मित्रांनो, या समस्येवर एक उत्तम आणि जैविक उपाय आहे, ते म्हणजे कडुनिंबाचे तेल। कडुनिंबाचे जैविक गुण कीटकनाशक आणि खोडांसाठी मूल्यवान आहेत। कडुनिंबाच्या झाडाची जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल विशेषता अनेक प्रकारच्या चिकित्सा, कृषी उर्वरक आणि कॉस्मेटिकच्या अनुप्रयोगामध्ये वापरली जाते। कडुनिंबापासून बनलेल्या कीटकनाशकांचा उपयोग सामान्यपणे जैविक शेतीत केला जातो, कारण हे पर्यावरणास अनुकूल असल्याने जनावरांना हानी होत नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून ग्रीन प्लॅनेटने आणले आहे PowerPoint नीम ऑइल। कडुनिंबाचे तेल, जे प्रत्यक्ष बियांपासून बनविले जाते, याला घून प्रतिरोधक, कीटकनाशक, कवकनाशी इत्यादी स्वरूपात वापरले जाऊ शकते। 100% नैसर्गिक आणि जैविक असल्यामुळे रोपांवर यांचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही। कडुनिंबाच्या तेलात नाजूक शरीर असलेल्या किड्यांना मारण्याची क्षमता असते आणि हे किड्यांचा प्रजनन क्षमतेला देखील प्रभावित करते। यामुळे रसेट, काळे डाग, बुरशी, कवच, अँथ्रेनकोस, ब्लाइट इत्यादींना प्रतिबंध केले जाऊ शकते। याचे फ्युगिमेंट पर्यावरणास अनुकूल असतात। ते सूक्ष्म जीवांना कोणतीही हानी पोचवत नाहीत, तसेच जमीन आणि पाणी याला देखील प्रदूषित करीत नाहीत। कडुनिंबाचे तेल दीर्घकाळासाठी रोपांची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते। याचा वापर खूप सोपा आहे। याला 3 ते 5 मिलीलीटर पाण्याच्या प्रमाणात वापर करावे। ग्रीन मॉर्निंग